नागपुरातील सरकारी डागा रुग्णालयात जिथे महिला आणि लहान मुलांवर उपचार केला जातो तिथल्या SNCU विशेष नवजात शिशु दक्षता कक्षात काल आग लागली होती। त्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। त्यानंतर इथले 5 ते 6 मुलं इथल्याच इतर वॉर्डात आणि नंतर मेयो मेडिकलमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। डेंगीची किती वाजता आग विझवण्यात किती वाजता यश आलं? 9 9:30 ला आहे। 9 9:30 ला। आणि मुलं कुठे शिफ्ट केले? इकडे शिफ्ट केले आणि सिस्टर लोकांनी। किती मुलं शिफ्ट केले अंदाज माहिती नाही सर तेवढं। कशामुळे लागली होती? आम्ही अंदर जायला परमिशन नसते सर, कारण ते आपलं आपण बघू शकतो हे लहान मुलांचं SNCU हा वॉर्ड आहे आणि याच वॉर्डमध्ये ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती। कारण की काही वर्षापूर्वी भंडाऱ्यात अशाच प्रकारची घटना घडली होती आणि मोठी हानी झाली होती। त्यामुळे दक्षता घेतली जात आहे। हॉस्पिटल प्रशासनानं इथल्या ज्या इंचार्ज परिचारिका आहेत त्यांनी वेळेस ही बाब हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आणि त्यानंतर सगळ्या मुलांना जे आहे ते शिफ्ट करण्यात आलं। मॅडम, जेव्हा आग लागली तेव्हा किती मुलं इथे होती? मी नाही सांगू शकत सर, मी ऑर्डरला नाही आहे ना। अशी किती लोक होते तेव्हा इथे? किती लोक होते? खूप सारे होते सर, हां मुलं खूप सारे होते। आग लागली तर आम्ही असे धरून सन्या बाहेर केले। हां किती पोर होते? 10 8 10 किती पोर होते मावशी? सिस्टर येतात तुम्ही स्वतः पोर शिफ्ट केले मावशी? स्वतः पोर शिफ्ट केले? नाही, सगळ्या मावशांना सिस्टरना सगळ्यांना शिफ्ट केले। हेल्प करायला अदर वॉर्डच्या पण आल्या होत्या सगळीकडच्या। टोटल मुलं किती शिफ्ट केले? मेघा बेडलीस केलं सर अंदाजे टोटल। नक्कीच आपण बघू शकतो इथनं मुलं जे आहे ते शिफ्ट करण्यात आलेले आहे। किती मुलं शिफ्ट करण्यात आले विचारते त्यांना। नक्कीच आपण बघू शकतो पळापळ झाली। सगळ्या वॉर्डच्या परिचारिका या ठिकाणी आल्या। त्यानंतर लहान मुलांना जे आहे ते इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आल्याची माहिती आहे आणि मोठा अनर्थ टळला। वेळीच इथल्या प्रशासनाच्या लक्षात आलं बाब आणि सगळ्या परिचारिकांनी इथल्या मुलांना नवजात बालकांना इतर शिफ्ट केलं। काही इथल्याच वॉर्डात शिफ्ट केलं तर काहींना मेयो आणि मेडिकलमध्ये शिफ्ट केल्याची माहिती आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।